नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय गोमाता. @शहीद विसरगंध कोकणातलं यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज मळब आहे, गुरं चरायला आलेत आणि आज कदाचित पाऊस पडू शकतो. व्हिडिओ बनवायचं कारण हे की 1-2 दिवसापूर्वी आपल्याकडे फार्म व्हिजिट झाली आणि लोकलच होते. त्यांना कोणतरी सांगितलं की आपण गीर गाई ते सांभाळतो, त्यांचं संगोपन करतो, तर ते बघायला आले. कारण का त्यांना सेंद्रिय शेतीमध्ये खूप रुची आहे आणि ते त्याबद्दलच त्यासंबंधित आपल्याकडे भेटायला आले होते. तर त्यांना आपलं फार्मचं नियोजन खूप आवडलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही कंटिन्यू हे करा आणि थोड्या अजून काही वर्ष तुम्ही मेहनत करा. कारण का हे सध्याची काळाची गरज आहे. निसर्गाच्या जवळ राहणं गरजेचं आहे. त्यांनी खूप म्हणजे आम्हाला प्रोत्साहन पण दिलं आणि त्यांना आपला फार्म पण देखील खूप आवडला, आपल्या गाई देखील खूप आवडल्या. तर जाता त्या दादांनी, ते स्वतः गुरांमधलेच आहेत, त्यांच्याकडे म्हशी आहेत, तर त्यांनी मला एक प्रश्न विचारला की आता सध्या मार्केटमध्ये मिळणारं जे तूप आहे, जे 500-600 अगदी 1000-1500पर्यंत मिळते लिटरला, तर ते ओरिजिनल आहे का? तर त्याचं उत्तर त्यांना मी दिलं आहे आणि तुम्हाला पण नक्की नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन त्याचं उत्तर मी. पण तुम्हाला काय वाटतं, मार्केटमध्ये सध्या जे तूप मिळतं आहे ते ओरिजिनल आहे का? प्लीज मला कमेंट करून सांगा. कारण का सध्या मार्केटमध्ये खरंच खूप स्वस्त तूप पण मिळायला लागलं आहे आणि लोक घेत आहेत, तूप स्वस्त मिळतं म्हणून घेत आहेत. तर तूप बनवताना किती परिश्रम आहेत आणि काय काय करायला लागतं हे तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेनच. पण सध्या जे मार्केटमध्ये मिळतं आहे ना, ते एवढं स्वस्त मिळतं आहे, तर लोकांना कधी त्याची भुरळ होते. आणि माझे पण काही कस्टमर आहेत जे मला बोलतात की तुमचं तूप एवढं महाग आहे, पण ज्यावेळेस आपलं तूप वापरतात त्यानंतर ते दुसरं तूप कुठलं घेत नाहीत. कारण का त्यांना ते चव आणि त्याचे जे बेनिफिट्स आहेत ते त्यांना मिळतात आणि त्यांना त्यांची मागची मेहनत पण समजते. मग त्यांनाही तोच प्रश्न पडतो की मार्केटमध्ये मग एवढं स्वस्त तूप मिळते ते कसं बनवलं जातं. तर प्लीज मला कमेंट करून सांगा, तुम्हाला काय वाटतं, मार्केटमध्ये जे स्वस्त तूप मिळतं आहे ते ओरिजिनल आहे का? धन्यवाद.